हां विद्यार्थी मित्रो, आता बघा या ठिकाणी आपल्याला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन धड्यामध्ये आता आपला म्हणजे 8वा तास शिकायचा या ठिकाणी स्पायनल कॉर्ड. आता स्पायनल कॉर्ड म्हणजे कोणती, कशाला म्हणतात हे आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर आहे. स्पायनल कॉर्ड म्हणजे ब्रेनपासून निघालेलं जे आहे हे आपलं ब्रेन आहे. बरोबर आहे. इथून हे पूर्ण आपल्या पूर्ण कवटीमध्ये क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये त्याच्यामध्ये ब्रेन आहे आणि ब्रेनपासून निघालेली जी नलिका आहे, बरोबर आहे, ती मेंदूसारख्याच भागाने बनलेली, मेंदूच्या टिश्यूने बनलेली असते, न्यूरॉन सेलनं बनलेली असते. तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो. उदाहरण समजा आता मी तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर या ठिकाणी थोडंसं आणखी रफली इथं दाखवतो तुम्हाला. हो का, ही ब्रेनचं स्ट्रक्चर. हे बघा, हे स्पायनल कॉर्ड, हे स्पायनल कॉर्ड. हे बघा, हे थोडं हे जे स्पायनल कॉर्ड आहे बघा, हे पूर्ण आलेली स्पायनल कॉर्ड, राईट. बरोबर आहे. हे ब्रेनचा भाग आणि ब्रेनपासून निघालेले क्रॅनियल नर्व, बरोबर आहे, हे नर्व्स आले. आता हे आणि स्पायनल कॉर्डपासून निघालेले हे स्पायनल नर्व. आता हे नर्व वगैरे आपण नंतर आपण बघू. आता स्पायनल कॉर्ड म्हणजे कोणता भाग, हा भाग, ही नलिका पूर्णपणे, आणि हे कशामधून, व्हर्टिब्रल कॉलममधून गेलेली असते. याला आपण स्पायनल कॉर्ड असं आपण म्हणतो, राईट. स्पायनल कॉर्ड कळालं तुम्हाला. आता त्याच्या संदर्भामध्ये माहिती आहे. परत त्याच्यानंतर आणखीन कसं आहे, आता त्याच्या पुढे मी आकृती आता पुढे देणार आहे. आता TS ऑफ स्पायनल कॉर्डसुद्धा सांगितलेलं आहे. आता TS ऑफ स्पायनल कॉर्ड म्हणजे काय हो, TS ऑफ स्पायनल कॉर्ड म्हणजे या शब्दाचा अर्थ असा की आता बघा, ही जी स्पायनल कॉर्ड आहे, ही जी स्पायनल कॉर्ड आहे, हे अशी उभी जी स्पायनल कॉर्ड आहे, याचं ट्रान्सफर सेक्शन घेणे. बरोबर आहे. आता कसं या ठिकाणी थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो स्पायनल कॉर्डचं कसं या ठिकाणी याची माहिती. समजा आता थोडं बोटानं दाखवतो तुम्हाला. हो का, ही नलिका, ही स्पायनल कॉर्ड आहे, बरोबर. वर मेंदू आहे, हे स्पायनल कॉर्ड, याचा असा छेद घेणे. बरोबर आहे. ही स्पायनल कॉर्ड आहे, याचा अशा पद्धतीने छेद घेणे म्हणजे बारीक असं इथं या ठिकाणी. बरोबर आहे. उदाहरण समजा आता इथे ही स्पायनल कॉर्ड असं समजू आपण. हे बघा, ही उभी असलेली, याचा असा वरून असा ट्रान्सफर आडवा छेद घेणे, त्याला TS ऑफ स्पायनल कॉर्ड असं म्हणतात. पुढे आहे वरचा छेद म्हणजे कसं, या ठिकाणी हा जो भाग आहे ना, हा भाग हे बघा, ही भाग दिसणारा हा भाग, वरचं बारीक पापून तर असं आपण ब्लेडनं समजा त्याच्यानं जर काही केलं की त्याला आपण TS ऑफ म्हणतो. हे म्हणजे ट्रान्सफर आडवा छेद असं घेणे. आणि LS म्हणजे उभा. आता इथं उभाचा विषय नाही. आणि TS कशाला म्हणतात, तर कशाला म्हणतात ते सांगितलं. असा आडवा छेद घेणे आणि LS म्हणजे असा उभा कट करणे, उभा छेद बारीकाने त्याच्यामध्ये बघणे. कळालं तुम्हाला अर्थ ते? हां, असा त्याचा अर्थ आहे. आता इथं ही आकृती इथं दाखवली मी तुम्हाला. ही आकृती इथं ही मोडतो मी. आता बघा या ठिकाणी, याच्यानंतर आता ट्रान्सफर, आता स्पायनल कॉर्डची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा काय सांगितलं तर या ठिकाणी स्पायनल कॉर्डचा अर्थ बघा. स्पायनल कॉर्ड इज ए पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. स्पायनल कॉर्ड कशाचा भाग आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा भाग आहे. तुम्हाला अगोदर सांगितलेलं सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय येतं, मेंदू आणि स्पायनल कॉर्ड, हे अगोदर सांगितलेलं तुम्हाला. बरोबर आहे. सेंटर म्हणजे सेंटरमध्ये, नर्वस सिस्टीमच्या सेंटरमध्ये असणारा भाग मेंदू आणि स्पायनल कॉर्ड. आणि स्पायनल कॉर्ड ही खाली व्हर्टिब्रल पाठीच्या मणक्यातून गेलेली असते खालीपर्यंत, असा त्याचा अर्थ. स्पायनल कॉर्ड इज अ पार्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड फॉर्म ए लोअर एक्सटेन्शन ऑफ द मेडुला ऑब्लांगेटा ऑफ द ब्रेन. म्हणजे काय, खालपर्यंत असं म्हणलेलं आहे, मेडुला ऑब्लांगेटा खालपर्यंत गेलेला तो ब्रेनपासून, असा त्याचा अर्थ आहे. लाईक द ब्रेन म्हणजे ते ब्रेनसारखाच भाग असल्यासारखा असतो, असा अर्थ. इट इज कव्हर्ड अँड प्रोटेक्टेड बाय बोनी कवरिंग मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये संरक्षणात्मक हाडाची जी मणके आहेत त्याच्यातून गेलेलं असतं. ओके. इट लाईज विदिन द न्यूरल कॅनॉल ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम इज सराउंडेड बाय ए 3 मेनिंग्स. आता बघा या ठिकाणी, याच्यामध्ये या ठिकाणी काय ट्रान्सफर त्या ठिकाणी गेलेलं, हे त्यातून गेलेलं आहे आणि त्याच्या सभोवताली तीन गोष्टी या ठिकाणी असतात. तर ते डुरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पी मॅटर. आता डुरा मॅटर आणि पी अरेक्नॉइड मॅटर, आता इथं कुठे तर बघा, इथं मी ट्रान्सफर सेक्शन दाखवतोय. लक्षात आलं. आता हा वरचा भाग,
आता बघा हे डुरा मॅटर, हे त्याच्या खाली असणारा अरोकनाइड मॅटर आणि नंतर आणखीन तिसरा असणारा जो काही असेल, तर ह्या तिघांना म्हणून यांना मिनिंग्स असे म्हणतात. लक्षात आलं काय म्हणतो? लक्षात आलं काय म्हणतो या ठिकाणी? आता बघा मिनिंग कशाला म्हणतो, तर हे संदर्भ या ठिकाणी हे जी लेयर्स आहेत त्याची वरची, याला आपण हे स्पायनल कॉर्ड आहे. हे 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 उभं जे असतं ना, त्याचा वरचा पापुत्रा सेक्शन कट केलेला आहे, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. आता ते या ठिकाणी त्यांनी नाव द्यायला पाहिजे होतं, त्यांनी तसं इथं दिलेलं नाही, तरी मी तुम्हाला या ठिकाणी त्याचा अर्थ सांगतो. हे लेयर्स त्याचे, बरोबर, ही लेयर्स, वरची लेयर, मधली लेयर आणि खालची लेयर, बरोबर आहे. डुरा मॅटर, अरोकनाइड आणि नंतर आणखीन कोणतं या ठिकाणी मॅटर सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी, हां आणखीन कोणतं या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा इथं, मी परत आणखीन या ठिकाणी सांगतो कोणतं मॅटर या ठिकाणी सांगितलेलं, डुरा मॅटर, अरोकनाइड अँड पी मॅटर. लक्षात आलं? हे तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आले असतात. आता मग त्याच्यानंतर द सेरेब्रो स्पायनल फ्लूइड सिक्रेटेड बाय पी मॅटर सेरेब्रो स्पायनल फ्लूइड, म्हणजे त्या सेंट्रल कॅनॉलमध्ये मध्ये असणारी जी पोकळी असते, छिद्र असते स्पायनल कॉर्डमधून पोकळी नलिका गेल्यासारखी, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सेरेब्रो स्पायनल फ्लूइड असतो. हे अगोदरच आपण सांगितलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते कोण सिक्रेट करतं, तयार करतं? पी मॅटर. फॉर्म ए फ्लूइड cushion around the spinal cord and within it inside the central canal. हे कशामध्ये असते? सेंट्रल कॅनलमध्ये, बरोबर. जसं मेंदूमध्ये पोकळी असते आणि स्पायनल कॉर्डमध्ये तशी पोकळी असते आणि त्याच्यामध्ये सेरेब्रो स्पायनल फ्लूइड भरलेलं असतं, असा त्याचा अर्थ आहे. पटले तुम्हाला? चला पुढे. एक्सटर्नली द स्पायनल कॉर्ड अपियर ॲज ए लॉंग सिलेंड्रिकल रॉड. बघा स्पायनल कॉर्ड कसं असतं या ठिकाणी? लॉंग सिलेंड्रिकल म्हणजे गोलाकार, त्याचा खडू जसा आपण एखादा गरी धरतो, कसं आहे त्या ठिकाणी? लांब आहे. आणि सिलेंड्रिकल म्हणजे त्याच्या सर्व बाजूनी गोल, जसा खडू आपण असा उभा केला खडू बघितला, ते कसं आहे? लांब आहे आणि सिलेंड्रिकल आहे, एखादा रॉड असल्यासारखं, असा त्याचा अर्थ आहे. एक्सटर्नली द स्पायनल कॉर्ड अपियर ॲज ए लॉंग सिलेंड्रिकल रॉड 42 to 45 सेंटीमीटर लॉंग. त्याची लांबी त्यांनी सांगितलेली आहे 42 ते 45 सेंटीमीटर अँड 2 to 2.5 सेंटीमीटर ब्रॉड. 2 ते 2.5 म्हणजे 2.5 सेंटीमीटर ब्रॉड, म्हणजे त्याची जाडी, बरोबर आहे. आता समजा उदाहरणार्थ खडूची जाडी किती, तेवढी तसा अर्थ त्या ठिकाणी, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. द स्पायनल कॉर्ड इज ब्रॉडेस्ट ॲट इट्स अँटिरियर एंड, अँटिरियर ग्रॅज्युअली टॅपरिंग इन टू कॉनक्स मिडुलरीज, बरोबर आहे. बघा वर त्या ठिकाणी ब्रॉड असतो आणि खाली निमुळत होत गेलं असतंय, असा त्याचा अर्थ आहे. कंसामध्ये L1 to L2. आता L1 म्हणजे काय हो, L2 म्हणजे काय? L1 म्हणजे या ठिकाणी लुंबार व्हर्टिब्रा. लक्षात आलं का म्हणतो? लुंबार व्हर्टिब्रा म्हणजे त्या ठिकाणी पाठीचे मणके जे आहेत ना खालचे, त्याला आपण लुंबार आपण म्हणतो, बरोबर आहे. त्याचे 1 ते 2 पर्यंत त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. अँड कंटिन्यू ॲज ए थ्रेड लाईक फिलियम टर्मिनल पोस्टेरियरली. आता पोस्टेरियरली म्हणजे कसं त्या ठिकाणी? आता थ्रेड लाईक म्हणलं तर आता बघा ही स्पायनल कॉर्ड ही दाखवली मी, ही अशा या पद्धतीची, खाली थोडंसं या पद्धतीने, राईट. ही स्टेप्स असा त्याचा, ओके, म्हणजे खाली असतं त्या ठिकाणी. आणि त्याला वेगळं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी, काय? पोस्टेरियरली. द स्पायनल कॉर्ड शोज टू स्वेलिंग along its length called as cervical and lumbar swelling. सर्व्हिकल म्हणजे मानेच्या भागामध्ये, अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला बरं का. सर्व्हिकल म्हणजे मानेचा भाग आणि लुंबार या शब्दाचा अर्थ आहे. लुंबार म्हणजे काय? लुंबार म्हणजे कमरेचा भाग त्या ठिकाणी. तिथं त्या ठिकाणी ते स्पायनल कॉर्ड थोडेसे स्वेल असते त्या ठिकाणी, बरोबर. सर्व्हिकल म्हणजे मानेचा भाग, त्याला उर्दू के बच्चों को गर्दन का हिस्सा जिसको बोलेंगे. आणि लुंबार म्हणजे कमरेचा भाग त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे दिलेलं आहे 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व अराइज फ्रॉम द लॅटरल साईड ऑफ द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डची लॅटरल म्हणजे साईडने. आता मी तुम्हाला सांगितलं ही स्पायनल कॉर्ड अशा प्रकारची आहे, ही लॅटरल साईड अशी. ही जी नर्व्स आहेत, ही नर्व्स किती त्या ठिकाणी? 31 पेअर्स. किती जोडी?
31 जोडी असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं ते नर्व्हची, बरोबर आहे. आणि 31 काय म्हणजे या ठिकाणी 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व अराइज फ्रॉम द लॅटरल साइडनं ऑफ द स्पायनल कॉर्ड. दीज नर्व आर concentrated in the region of cervical and lumbar swelling around the conus medullaris. Full stop. Bunch of nerves in the hind part of the spinal cord. bunch म्हणजे गुच्छ असल्यासारखं, नर्वचा गुच्छ, हिंड म्हणजे खालच्या बाजूने, बरोबर असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. स्पायनल कॉर्ड along with the phyllium terminal appear like a horse tail, so called cauda equina. म्हणजे काय त्यानं सांगितलंय, स्पायनल कॉर्डचा शेवटचा जो भाग आहे, घोड्याच्या शेपटाचे केस कसे असतात तसा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आता मी आकृती काढून दाखवली तुम्हाला. घोड्याचं शेपूट कसं असतं त्या ठिकाणी, त्याला खालच्या बाजूने इकडं त्या ठिकाणी खूप नर्व असलेले, बरोबर, तसा त्याचा अर्थ त्या ठिकाणी दिले आणि त्याला काय नाव दिलेलं आहे, कॉडा इक्विना असं म्हणतात. आता त्याच्यानंतर आता बघा TSS स्पायनल कॉर्ड. आता TSS स्पायनल कॉर्डची आपण अगोदर आकृती या ठिकाणी थोडंसं बघून घेऊ. हे बघा TSS स्पायनल कॉर्ड, बरोबर आहे. आता या ठिकाणी ह्याचे नाव याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला अगोदर सुरुवातीपासून या ठिकाणी सांगतो. बघा सगळ्यात सेंटरमध्ये पोकळी आहे, त्याला सेंट्रल कॅनल म्हणतात. बघा ही आहे नाही सेंट्रल कॅनल, कुठं बघा आहे नाही सेंट्रल कॅनल, बघा ही सेंट्रल कॅनल आहे नाही, मध्ये एकदम. मग सेंट्रल कॅनलच्या सभोवताली, बरोबर आहे, कोणतं ग्रे मॅटर आहे, ग्रे मॅटर. आता ग्रे मॅटर कसलं त्या ठिकाणी, याच्या आकाराची आकृती आहे बघा त्या ठिकाणी, आहे का याच ग्रे मॅटर सेंट्रल कॅनलच्या खालीच दिलेलं आहे ग्रे मॅटर. ते ग्रे मॅटरमध्ये भुरकट असलेला त्या ठिकाणी भाग. सेंट्रल कॅनलमधून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड वाहत असतो. मी तुम्हाला अगोदर सांगितले ती पोकळी असते मेंदूच्या व्हेंट्रिकलपासून तर ते पूर्णपणे खालपर्यंत सेरेब्रोस्पायनल फ्लुइड वाहत असतो. आणि ग्रे मॅटर आहे का बघा त्या ठिकाणी, आहे ना. ग्रे मॅटरच्या वरच्या बाजूला व्हाईट मॅटर आहे बघा, कुठं आहे त्या ठिकाणी शब्द, व्हाईट मॅटर आहे ना. म्हणजे ग्रे मॅटर सराउंडेड बाय दी व्हाईट मॅटर. ओके. आता त्याच्यानंतर या ठिकाणी काय सांगितलं त्या ठिकाणी, आता वर बघा या ठिकाणी याचाच या ठिकाणी भाग. आता ग्रे मॅटरचं या ठिकाणी काय झालेलं आहे त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी एका वरच्या बाजूला डॉर्सल रूट असं म्हटलेलं आहे. रूट म्हणजे काय, एखादा मुळाचा भाग आल्यासारखा, जसं शिंग आल्यासारखं ज्याला आपण म्हणतो ते वर आलेलं आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि या ठिकाणी खरं तर इथे या ठिकाणी हे रूट म्हणजे, आणि डॉर्सल हॉर्न, याच मॅटरचा हा हॉर्न असल्यासारखा भाग आहे, शिंग ज्याला आपण म्हणतो का नाही तसा भाग. आणि हे रूट, हे काही रूट असल्यासारखं असं आहे, बरोबर आहे, अशी मुळं आल्यासारखं ती, बरोबर तसं त्या वरच्या भागाला. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी खाली असेल तर व्हेंट्रल रूट आहे, खाली असेल तर वरचा डॉर्सलचा भाग आहे, खाली बघा व्हेंट्रल हॉर्न आहे का बघा इथं आहे. त्याच्यानंतर खाली त्याच्यानंतर रूट बघा, व्हेंट्रल रूट आहे. वरच्या बाजूला असलं तर डॉर्सल, खालच्या बाजूला असेल तर व्हेंट्रल, राईट. हॉर्न शिंगासारखा भाग असलेला त्या ठिकाणी आलेला तर हॉर्न म्हणून आपण, आणि रूटला रूटच, डॉर्सलला डॉर्सल. त्याच्यानंतर इपिडिमा असं म्हणून एक ठिकाणी भाग आलेला आहे साईडला, आणि लॅटरल हॉर्न असं म्हणलेलं आहे. लॅटरल म्हणजे साईडला असलेलं, कळलं तुम्हाला. आता इकडचा भाग या ठिकाणी बघू. इकडचा भाग आता बघा या ठिकाणी वर दिलेलं आहे पोस्टेरियर मेडियन फिशर. फिशर म्हणजे खळगा असल्यासारखा भाग आहे. पोस्टेरियर मेडियन म्हणजे दोन्हीच्या मध्यभागी आहे का तिथं स्पॉट बघा त्या ठिकाणी आहे ना, तिथं त्यांनी हे केलेलं. ओके. त्याच्यानंतर पोस्टेरियर मेडियम सेप्टम असं म्हणतात. सेप्टम म्हणजे पार्टिशन, अर्ध इकडं होऊन गेलेलं आहे, राईट. ही आकृती तुम्हाला समजली. आणि त्याच्यानंतर वरचं म्हणलं तर तुम्हाला ह्याची कव्हरिंग सांगितली अगोदरच मी, बरोबर आहे. डुरा मॅटर, अरेकनॉइड आणि पी मॅटर. आता ते कोणते तर हे सुद्धा हे तर तुम्हाला सांगितलेलं. आता इथं दिलेलं नाही तिने आकृतीमध्ये, त्या दोघांना इथं या ठिकाणी याला मिनिंग्स म्हणतात. हे बघा, हे डुरा मॅटर, त्याच्या खाली अरेकनॉइड मॅटर, आणि नंतर त्याच्या खाली एकदम पी मॅटर. आणि या ठिकाणी या तिघांना जर मिळालं तर या ठिकाणी काय, याला मिनिंग्स असे म्हणतात तिघांना मिळून. हे अगोदर सुद्धा सांगितले तुम्हाला, पुन्हा एकदा आणखी सांगितलं. ओके. चला आता आपण ही आकृती बघितली. आता डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी बघू आपण TSS स्पायनल कॉर्डमध्ये बघा काय म्हणतो.
द स्पायनल कॉर्ड इज डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड. बरोबर आहे. डॉर्सो म्हणजे डॉर्सल साईडने फुगलं आणि व्हेंट्रल साईडने, वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने. बरोबर, असा त्याचा अर्धा ठिकाणी. फ्लॅटन म्हणजे फुगलेली, जशी नळी म्हणजे अशी असते ना फुगून असे. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ डीप अँड नॅरो पोस्टिरियर फिशर अँड शालो ब्रॉड अँटिरियर फिशर. काय म्हणतो या ठिकाणी, नॅरो म्हणजे अरुंद होत गेलेलं आहे पोस्टिरियर साईडला, आणि नंतर खालच्या बाजून त्या ठिकाणी ब्रॉड अँटिरियर साईडला, आणि पोस्टिरियरला अरुंद, आणि ब्रॉड म्हणजे अँटिरियरवरचा भाग आहे तो त्या ठिकाणी मोठं, आणि फिशर म्हणजे मध्ये खळगा असलेलं, शालो म्हणजे मध्ये एक सावली असल्यासारखी. ओके. द सेंट्रल कॅनल कॅन बी सीन इन द सेंटर. सेंट्रल कॅनल कुठं आहे, एकदम मध्यभागी आहे, आकृतीमध्ये बघितलं तुम्ही बघा. ओके. त्याच्यानंतर ते द फिशर डिवाइड द स्पायनल कॉर्ड इनकम्प्लिटली इन टू ए राईट अँड लेफ्ट साईड. जे फिशर जो आहे राईटला इकडं असलेलं, राईटचा राईट भागला, लेफ्टला लेफ्टला. ग्रे मॅटर इज सम व्हॉट एच शेप्ड. ग्रे मॅटर कसला आकार असतो, याच्या आकाराचा. तुम्हाला दाखवले सेंटर कॅनलच्या सभोवताली, आणि त्याची आकृती एच आर बटरफ्लाय शेप्ड. बटरफ्लाय फुलपाखरू सारखं, यश शेप आकृती फुलपाखरू सारखी दिसते आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. हे आपल्याला माहित आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, नंतर ह्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांना काय सांगितलेलं आहे, बटरफ्लाय शेप्ड अँड काय म्हणतंय, इज ऑन द इनर साईड, आतल्या बाजूने, असा त्याचा. व्हाईल व्हाईट मॅटर इज ऑन आउटर साईड. ग्रे मॅटरच्या वरच्या बाजूला कोणता मॅटर असतो, व्हाईट मॅटर. हे सगळे न्यूरॉन पेशीने बनलेले असतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके. द फिशर डिवाइड द ग्रे मॅटर इंटू 6 हॉर्न, नेमली डॉर्सल, लॅटरल, व्हेंट्रल. इकडं 3, खाली 3. डॉर्सल साईडला असलेले 3 आहेत, आणि खाली असलेले वर 3, खाली 3, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते 6 झालं, असा त्याचा अर्थ. व्हाईल द व्हाईट मॅटर इज डिवायडेड इंटू 6 कॉलम ऑर फ्युनिकुली, नेमली. बघा 6 कॉलम आहेत, डॉर्सल साईड, लॅटरल साईड, व्हेंट्रल साईड. बरोबर आहे. डॉर्सल अँड व्हेंट्रल हॉर्न एक्सटेंड आउट ऑफ द स्पायनल कॉर्ड ॲज अ डॉर्सल रूट अँड व्हेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड रिस्पेक्टिव्हली. बघा डॉर्सल रूट हे कुठून निघालेलं आहे, डॉर्सल हॉर्नपासून वरच्या बाजूला. व्हेंट्रल असेल तर व्हेंट्रल हॉर्नपासून निघालेलं व्हेंट्रल रूट त्या ठिकाणी आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. राईट. त्याच्यानंतर ऑफ दिस, याच्यापैकी डॉर्सल रूट इज कनेक्टेड टू द डॉर्सल रूट गँग्लिया. आता नंतर हे पुढे कुठे, डॉर्सल रूट गँग्लियाला अटॅच असतात, ते पुढे नंतर येणार आहे. आता हे नर्व्स इथं निघालेले आहेत, हे बघा, हे जे नर्व्स इथं निघालेले आकृतीमध्ये तुम्हाला थोडंसं समजून देतो आणखीन. हे नर्व्स अशा पद्धतीने निघतात हे, आणि हे नर्व्स शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोच करतात. लक्षात आलं काय म्हणतो, हे नर्व्स निघालेले. राईट. हां, हे कुठे जातात आता, हे सेन्सरी नर्व असू शकतात, हे मोटार नर्व असतात, असा त्याचा अर्थ आहे. ते आपण नंतरच्या पिरियडमध्ये पुढं येणार आहे ते, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे काय म्हणलं या ठिकाणी. हां, द डॉर्सल अँड व्हेंट्रल हॉर्न एक्सटेंड आउट द स्पायनल कॉर्ड ॲज अ डॉर्सल रूट अँड व्हेंट्रल रूट ऑफ द स्पायनल कॉर्ड रिस्पेक्टिव्हली. ऑफ दिस डॉर्सल रूट इज कनेक्टेड टू द डॉर्सल रूट गँग्लियन, कौन मध्ये, लाइज जस्ट आउटसाइड अँड लॅटरल टू द स्पायनल कॉर्ड. आता लॅटरल साईडमध्ये ते पुढं कंटिन्यू गेलेली, आता ते पुढे येणार आहे, त्याचं विश्लेषण आणखी स्वरूपामध्ये देतो. इट हॅज एन ॲग्रिगेशन म्हणजे एकत्रित गोळाबेरीज किंवा कलेक्शन ऑफ युनिपोलार सेन्सरी न्यूरॉन. बघा तुम्हाला अगोदर सांगितलं मी, ते नर्व निघालेले, कोणती नर्व, सेन्सरी नर्व अशा पद्धतीने निघते. म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला मेंदूला ते नर्व निघालेले 5 ज्ञानेंद्रिय आहे, त्याच्यापासून आपल्याला ते ज्ञान मिळतं सेन्सरी नर्वद्वारे. बरोबर आहे. 5 ज्ञानेंद्रिय कोणतं आहेत, नाक, डोळे, कान, जीभ, त्वचा. बरोबर आहे. हे प्रत्येक आपल्याला ह्या 5 ज्ञानेंद्रिय 5 ज्ञान आपल्याला मिळतं. त्वचेमुळे स्पर्शाचं ज्ञान मिळतो,
डोळ्यामध्ये दृष्टीचं ज्ञान मिळतो, जिभेमुळे चवीचं ज्ञान मिळतो, नाकामुळे वासाचं ज्ञान मिळतो, कानामुळे ऐकण्याचं ज्ञान मिळतो. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यापासून आपल्याला हे ज्ञान आपल्याला सेन्सेशन होतात, म्हणजे समजतात ज्ञान. बरोबर आहे. आपण डोळे उघड्याबंद आपण मेंदूला कळतं हां हे असं असं आहे म्हणून, राईट, असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी खाली हां, द असोसिएशन ऑर इंटर न्यूरॉन लाई इनसाइड द ग्रे मॅटर. काय म्हणतो या ठिकाणी? असोसिएशन ऑफ इंटर न्यूरॉन लाई इनसाइड द ग्रे मॅटर. ग्रे मॅटरमध्ये त्या ठिकाणी काय असतं, न्यूरॉन सेल असतात म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. द रिसीव्ह सिग्नल फ्रॉम द सेन्सरी नर्व, इंटिग्रेट इट अँड डायरेक्ट रेस्पॉन्स टुवर्ड द मोटार न्यूरॉन लाईंग टुवर्ड द व्हेंट्रल हॉर्न. आता व्हेंट्रल हॉर्नद्वारे त्या ठिकाणी सेन्सरी नर्वद्वारे आपल्याला कळाल्यानंतर मग मेंदूमध्ये ते टच झाल्याबरोबर त्या ठिकाणी आणि मोटार नर्व तिथून जी निघालेली असते ते मोटार नर्वद्वारे आपल्याला त्याचा परिणाम जाणवतो, असा त्याचा अर्थ आहे. द लॅटरल हॉर्न हॅव न्यूरॉन ऑफ ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम. त्याला ANS अशा प्रकारचे आणखीन दुसरे नावच असतात त्या ठिकाणी ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीमचे. ॲटॉनॉमस मध्ये त्याच्यातच अर्थ दळलेला आहे, ऑटोमॅटिक होणार. बरोबर आहे. ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीमचा सुद्धा आपण अगोदर बघितलेला भाग काय, ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम असे नर्व निघाले ते वर्किंग ऑटोमॅटिकली करत असतात. उदाहरणार्थ आपल्यात ते नियंत्रणामध्ये राहत नाहीत. कोणतं त्या ठिकाणी हृदयाचं काम आहे आपल्यात नियंत्रणात नाही, स्टमकचं काम आहे, ब्लड सर्क्युलेशनचं आहे, किडनीचं फंक्शन आहे, आणखीन शरीरामध्ये असलेले हे ॲटॉनॉमस नर्वसनं कंट्रोल केले जातात, असा त्याचा अर्थ आहे. द व्हाईट मॅटर कन्सिस्ट ऑफ मेनली ऑफ बंडल्स ऑफ मॅलिनेटेड नर्व फायबर कॉल्ड ॲज असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक्ट. आता असेंडिंग आणि डिसेंडिंग वरच्या बाजूने जाणारा आणि डिसेंडिंग म्हणजे खालच्या बाजूने, ट्रॅक म्हणजे लाईन, असा त्याचा अर्थ आहे. द असेंडिंग ट्रॅक कंडक्ट द सेन्सरी इम्पल्स फ्रॉम स्पायनल कॉर्ड टू ब्रेन. लक्षात आलं आता या ठिकाणी का म्हणतो या ठिकाणी असेंडिंग ट्रॅक, ट्रॅक म्हणजे त्या ठिकाणी मार्ग, बरोबर. असेंडिंग म्हणजे वरच्या दिशेनं होणार त्या ठिकाणी. आणि सेन्सरी जे आता मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी तुम्ही हात लावला, इथं हात लावल्याबरोबर मला स्पर्श झालं, स्पर्श झाल्यावर मी बघितलं नाही, फक्त हातानं स्पर्श केलेला आहे. इथे पाठीमागे मला काहीतरी टच झालेलं आहे, असं या ठिकाणी टच झालेलं का होतं त्या ठिकाणी मला ते त्याची स्पर्शाद्वारे माझ्या मेंदूला ते कळणार आणि कळल्यानंतर त्या ठिकाणी काय करणार ते इम्पल्सेस, सेन्सरी इम्पल्सेस काय आहे ते जाणवतं, त्याला इम्पल्सेस असे म्हणतात. फ्रॉम स्पायनल कॉर्ड नंतर ते स्पायनल कॉर्डकडे जाऊन नंतर मेंदूला कळतं. हे खूप लवकर होतं, विदिन जसं एखादं बटन दाबल्याबरोबर जसं बल्ब लागतो की नाही तेवढी फास्ट वर्किंग होते. लक्षात आलं. आता मला इथं हात लावल्याबरोबर मला इथं शॉक लागला पाठीमागेच, इथं डोक्याच्यावर काहीतरी आहे असं मी सहज हात वर केला, मला इथं शॉक लागलं. शॉक लागल्याबरोबर मी काय करणार ते खट्टपणे हात खाली घेणार, म्हणजे किती लवकर होणार. जसं बटन आपण विजेचं आपण दाबल्याबरोबर लाईट लागते की नाही तेवढं फास्ट होतं त्या ठिकाणी. हे सगळं अशी ॲक्टिव्हिटी, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, हां, द असेंडिंग ट्रॅक कंडक्ट द सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम द स्पायनल कॉर्ड टू ब्रेन. स्पायनल कॉर्ड पासून, कारण सेन्सरी नर्वद्वारे स्पायनल कॉर्डकडे जातं, स्पायनल कॉर्डकडून ब्रेनकडे जातं. अँड दीज लाय इन द डॉर्सल कॉलम आणि फ्युनिक्युली, फुल स्टॉप. आता त्याच्यानंतर हे नंतर कुठे जातं ते त्याने संदर्भ सांगितले. ती डिसेंडिंग ट्रॅक कंडक्ट द मोटार इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू लॅटरल अँड लॅटरल फ्युनिक्युली ऑफ द स्पायनल कॉर्ड. आता एकदा सेन्सरी नर्व कडून कुठे गेले, मेंदूकडे गेलेले, आणि मेंदूकडून त्या ठिकाणी काय केलेलं ते नर्व. आता तुम्हाला उदाहरण देतो या ठिकाणी, बरोबर आहे. हे हाताला माझ्या इथं आता काहीतरी इथं स्पर्श केलं किंवा वरच हातावर आता असं हात वर केल्याबरोबर मला टाचीने टोचलं गेलं सगळे दूर, आणि टोचण्याचं जे सेन्सेशन आहे मला सेन्सरी नर्व आपल्या हातामध्ये असलेले स्पायनल कॉर्डकडे जाईल आणि स्पायनल कॉर्डकडून ब्रेनकडे जाईल, आणि ब्रेनमध्ये मोटार नर्व असतात तिथे आपल्याला जाणीव होते, अरे बापरे हे काय आहे, हां हे काहीतरी आपल्याला टोचलेलं आहे. आणि टोचल्याबरोबर आपण काय करतो, बरोबर आहे, ते मोटार नर्व आपल्याला मेंदूकडून कुठे हातामध्ये आलेले तिथं परत आलेले असतात आणि लागलीत आपण हात खाली घेतो. ओके, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता बघा फंक्शन्स या ठिकाणी.
कोणाचं? स्पायनल कॉर्डचं या ठिकाणी. द स्पायनल कॉर्ड इज अ मेन सेंटर फॉर द मोस्ट रिफ्लेक्स ॲक्शन. आता रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय हो? रिफ्लेक्स ॲक्शनचं मोठं सेंटर आहे. आता मला या ठिकाणी इथं हात लावल्याबरोबर मला कळल्याबरोबर सेन्सरी नरद्वारे मेंदूला कळतो आणि मेंदूकडून निघालेले मोटार नरकडून त्या ठिकाणी आपल्याला कळल्याबरोबर रिफ्लेक्स करतो. रिफ्लेक्स म्हणजे तिथे माझं हात म्हणा, पाय म्हणा, काही बी जे असलेला भाग मी काढून टाकतो. बघा झटका, झटका बघा लक्षात घ्या. इथे मला स्पर्श केल्याबरोबर मला इलेक्ट्रिक करंट लागला म्हणा किंवा काही टोचला गेला, टोचल्याचं कळल्याबरोबर मी हात काढतो. बघा रिफ्लेक्स, याला म्हणतात रिफ्लेक्स ॲक्शन. लक्षात आलं काय म्हणतो? म्हणजे ते आपल्याला करता येतं. मग त्याच्यामुळे काय होतं? इट प्रोव्हाइड द पाथवे फॉर द कंडक्शन ऑफ सेन्सरी अँड मोटार इम्पल्सेस टू अँड फ्रॉम द ब्रेन. आता हे पाथवे मार्ग आहे, बरोबर आहे. मोटार नर आणि सेन्सरी नरद्वारे त्या ठिकाणी मार्ग आपल्याला वाहत असतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आणखीन इट प्रोव्हाइड द नर्वस कनेक्शन टू मेनी पार्ट्स ऑफ द बॉडी. आता याच्यापासून आपल्याला शरीराच्या अनेक भागाला अटॅचमेंट झालेली असते असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणून आता या ठिकाणी भाग दिलेला आहे का? पेरिफेरल नर्वस सिस्टीम बघा. पेरिफेरल नर्वस सिस्टीम तुम्हाला मी आता ते पूर्ण नेमकं आता कोणते नर्व्स आहे ते नर्वचं या ठिकाणी नाव सांगितले त्यांनी. ते पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे ह्याचा अर्थ असा, सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून जे निघालेले जे नर्व्स आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीमचा भाग मेंदू आणि स्पायनल कॉर्ड आहे. मेंदूकडून निघालेले नर्व्स आहेत पेरिफेरलचे तर त्याला क्रॅनियल नर्व असं म्हणतात आणि स्पायनल कॉर्डपासून निघालेले असेल तर त्याला स्पायनल नर्व असे म्हणतात. पेरिफेरल म्हणजे शरीराच्या भागामध्ये पसरलेले, बरोबर ते नर्व. आता इथं पुढे या ठिकाणी बघा पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा त्याला शॉर्टमध्ये पीएनएस म्हणतात, तिथंच अर्थ आहे. द पेरिफेरल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम to the different part of the body having receptor and effector depending upon. इथं बघा डिपेंडिंग अपॉन काय या ठिकाणी? डिपेंडिंग अपॉन द कनेक्शन टू द CNS, बरोबर. सेंट्रल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीम क्लासिफाइड इन टू मेन टाइप्स. क्रॅनियल नर्व बघा, क्रॅनियल नर्व कनेक्टेड टू ब्रेन. शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये असणारे जे काही नर्व्स आहेत तर जे मेंदूमध्ये असतात, मेंदूमधून निघालेले मेंदूपर्यंत आलेले जे नर्व्स आहेत तर त्यांना क्रॅनियल नर्व असं म्हणतो. आणि स्पायनल नर्व आता सांगितलेलं आहे कनेक्टेड टू द स्पायनल कॉर्ड. शरीरामधून तर पूर्ण भागातून कुठे आलेले असतात त्या ठिकाणी स्पायनल कॉर्ड करते, त्याला स्पायनल नर्व आपण असं म्हणतो. आता इथं फार मोठं या ठिकाणी एक चार्ट दिलेलं आहे बघा. आता या ठिकाणी काय मिळालं? या ठिकाणी टेबल दिलेलं 9.12 मध्ये क्रॅनियल नर्व नेचर अँड फंक्शन. आता क्रॅनियल नर्व म्हणजे मेंदूच्या भागामध्ये असणारे हे नर्व अतिशय महत्त्वाचे नर्व्स आहेत. एकही नर्व आपल्या मेंदूतलं जर खराब झाले तर तो भाग आपला निकामी होतो. लक्षात आलं काय म्हणतो? आता या ठिकाणी त्यांनी इथं टेबलमध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला हे नर्व्स पाठांतर करावं लागतात आणि इकडं या ठिकाणी इथं जे नंबर दिलेले त्या ठिकाणी ते क्रॅनियल नर्वचा नंबर असं दिलेलं आहे, रोमन आकडा दिलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत दिलेले आहेत का बघा या ठिकाणी? 9च्या नंतर 10 11 12 बरोबर आहे. 12 क्रॅनियल नर्व्स असतात. 12 पेअर्स किती जोडी असतात त्या ठिकाणी? आता तुम्हाला कधी कधी त्यांना 4था आणि 5वा विचारतंय, कधी कधी 6वा आणि 12वा विचारतंय आणि त्याला रोमन आकड्यामध्ये ते नाव द्यायला पाहिजे. त्याला फक्त रोमन आकड्यामध्ये दिलं तरच मार्क पडतात, हे लक्षात घ्या. कारण आम्हाला तसे इन्स्ट्रक्शन आलेले आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. विद्यार्थ्यांना ते रोमन आकडा समजा विचारलं, 3रा आणि 10वा विचारलं समजा, गिव्ह द नेम्स ऑफ द क्रॅनियल नर्व थर्ड अँड 10th असं म्हणलं उदाहरण आपण घरी धरू. 3रा आणि 10वा म्हणत त्या रोमन आकड्यामध्ये थर्ड लिहायला पाहिजे आणि 10वा सुद्धा रोमन आकड्यामध्येच लिहायला पाहिजे असा होता. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. परीक्षेमध्ये हे महत्त्वाचं, कारण आम्हाला इन्स्ट्रक्शन आलेले असतात. रोमन जर आकड्यामध्ये त्यांना नंबर जर दिला नाही तर मुलांना नाव जरी आलं असेल करेक्ट तर त्याला द्यायचं नाही असं म्हणून इन्स्ट्रक्शन असतात. म्हणून तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी सांगितलं. आता या ठिकाणी इथं काय म्हणतं या ठिकाणी बघा, हे पूर्ण नर्वचे नाव आहेत, बरोबर आहे. इथं रोमन आकड्याचा नंबर आहे, नाव आहे त्या ठिकाणी
आणि नंतर हे कोणत्या प्रकारचा आहे तो, आणि त्याचा टाईप आहे, ओरिजिन कुठून निघालेलं आहे, आणि ऑर्गन इनर्वेटेड, बरोबर, कोणाला अटॅच झालेला आहे, आणि नंतर त्याचं फंक्शन काय त्या नर्वचा. आता बघा एक एक आपण या ठिकाणी बघूया. आता पहिला या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, ऑल फॅक्टरी. आता ऑल फॅक्टरी हे नर्व्स आहेत, बरोबर आहे. आता हे सगळे नर्व्स आहेत. मी आता ऑल फॅक्टरी म्हटलं की ऑल फॅक्टरी नर्व आला या ठिकाणी. टाईप कोणता आहे या ठिकाणी, सेन्सरी आहे, बरोबर आहे. ऑल फॅक्टरी बल्ब, बघा त्या ठिकाणी ओरिजिन कुठे आहे, ऑल फॅक्टरी बल्ब पासून निघालेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इपिथेलियम ऑफ द नोज, इपिथेलियम ऑफ द नोज, नोजच्या इपिथेलियममध्ये नाकामध्ये असणारे जे काही नोज इपिथेलियम सेल आहेत तिथून त्या ठिकाणी ते निघालेले असतात. तर मेंदूच्या ऑल फॅक्टरी लोबकडे अटॅचमेंट असते. मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे ऑल फॅक्टरी लोब, ब्रेन जर उलटा केलं तर त्या ठिकाणी ऑल फॅक्टरी लोब आपल्याला तिथं त्या ठिकाणी खाली एक पेर असलेली दाखवली होती, ऑल फॅक्टरी बल्ब आणि ट्रॅक म्हणून असं सांगितलं होतं बघा ते, बरोबर आहे. आणि त्याचं त्या ठिकाणी काय 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 काम आहे त्याचं, त्या ठिकाणी स्मेल, वासाचं ज्ञान कळतं आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर दुसरं या ठिकाणी ऑप्टिक, ऑप्टिक म्हणजे डोळ्याची, हे सुद्धा सेन्सरी आहे. सेन्सरी म्हणजे आपल्याला कळतं कशाचं, दृष्टीचं ज्ञान कळतं. कुठे त्या ठिकाणी ओरिजिन कुठं होतं, साईड ऑफ द डायन्सेफ्लॉन, मेंदूमध्ये असणारं, मेंदूच्या मध्ये असणारं डायन्सेफ्लॉन. आणि नंतर हे कुठून निघालेली असते, रेटिना ऑफ द आय, डोळ्यामध्ये असतो रेटिना. आता डोळ्याचं स्ट्रक्चर आपण पुढच्या भागामध्ये आता पाहणार आहोत त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे इथं फंक्शन दिलेलं आहे. काय इथं फंक्शन आहे, विजन म्हणजे दृष्टी, बरोबर आहे, दिसायला लागतं आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे, राईट. चला तिसरा आता या ठिकाणी आहे अक्युम्युलेटर नर्व्स, बरोबर आहे. आता ॲक्युम्युलेटर याचं काय काय कोणत्या प्रकारची आहे, हे मोटार नर्व आहे, लक्षात आलं काय म्हणतो. आणि ओरिजिन कुठून निघालेली, फ्लोर ऑफ द मिड ब्रेन, मेंदूचा जो मधला जो भाग आहे त्याच्या खालच्या बाजूने निघाले असते. आणि कुठे अटॅच असते, बरोबर आहे, कुठून त्या ठिकाणी निघालेले, आय मसल्स, कंसामध्ये 4 of 6 आय मसल्स, डोळ्याचे जे मसल्स आहेत ते. मग त्याच्यामुळं काय फंक्शन होतं या ठिकाणी, मोमेंट ऑफ द आयबॉल, जे आपला डोळा जे फिरतो का नाही त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते नियंत्रित असतं. तुम्हाला जर तुमचा डोळा फिरवायचा आहे तुम्ही फिरू शकता का, मेंदूला नियंत्रित होतो त्या ठिकाणी, बरोबर, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आयबॉल, मोमेंट ऑफ द आयबॉल. त्याच्यानंतर आता बघा चौथी आहे पॅथेटिक नर्व आहे. टाईप्स कोणता याचं, मोटार नर्व आहे, बरोबर आहे. मोटार तर तुम्हाला लक्षात आलं असेल, सेन्सरी नर्व मोटार नर्वमध्ये फरक कळाला असेल तुम्हाला. सेन्सरी नर्वद्वारे 5 ज्ञानेंद्रियातून आपल्याला ज्ञान कळतं. मोटार म्हणजे मेंदूकडून कळाल्यानंतर त्या नर्व्सला वर्किंग केली जाते. लक्षात आलं, हे 2 प्रकार लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पॅथेटिक नर्व आहे, तो मोटारचा टाईप आहे त्याचा. त्या ठिकाणी फ्लोर ऑफ द मिड ब्रेन, हे सुद्धा मेंदूचा फ्लोर, मेंदूचा जो मधला भाग आहे त्याच्या खालून असं निघालेले असते. त्याचं या ठिकाणी ओरिजिन तिथून आहे. आणि ऑर्गन इंटरव्हेटेड, कोणाला अटॅच आहे त्या ठिकाणी, आय मसल्स, डोळ्याचे जे मसल्स आहेत कंसामध्ये 1st of 6 आय मसल्स, 4 हेडेड स्क्लॅप. आता 4 हेडेड म्हणजे म्हणजे पुढचा भाग त्या ठिकाणी डोळ्याचा, असा त्याचा अर्थ आहे. आणि कुठून त्या ठिकाणी, त्याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी, रोटेशन अँड मोमेंट ऑफ आयबॉल. बघा रोटेशन ज्याला आपण म्हणतो, मोमेंट आणि रोटेशन, अगोदरचं मोमेंट होतं आणि इथे मोमेंटसुद्धा आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर 5वी आहे ट्रायजिमिनल, बरोबर आहे. आता ट्रायजिमिनलमध्ये ह्याच्यामध्ये वेगवेगळे आणखीन प्रकार आहेत. आता ट्रायजिमिनलमध्ये मिक्स आहे. मिक्समध्ये या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय आहे, ऑप्थॅल्मिक सेन्सरी नर्व आहे, बरोबर आहे. आणि नंतर या ठिकाणी आता पुढे बघा, या ठिकाणी काय, वेंट्रल साईड ऑफ द पोन्स. आता ब्रेनचं पोनस फरेली जे होतं का नाही त्याच्या व्हेंट्रल साईडला, व्हेंट्रल म्हणजे वरचा भाग सोडून व्हेंट्रल म्हणजे खालची बाजूने, असा त्याचा अर्थ आहे, राईट. आणि त्याच्यानंतर इथे त्याचे ओरिजिन इथं काही दिलेलं नाही त्या ठिकाणी. सेन्सेशन ऑफ स्किन टच टेस्ट जॉज, काय होतं सेन्सेशन, आपल्याला त्वचेचं स्पर्शाचं ज्ञान कळतं, बरोबर, चवीचं ज्ञान कळतं. आणि जॉज म्हणजे जबड्यामध्ये, असा त्याचा अर्थ आहे. आता इथं ऑप्थॅल्मिक दिलेलं आहे, वेगवेगळे प्रकार दिले. हे कसे त्या ठिकाणी
हे या ठिकाणी कडे सेन्सरी आहेत, ओरिजिन त्याची सेम आहे त्या ठिकाणी. आणि ऑर्गन इन्व्हर्टेड कुठे अटॅच आहे, नोझल कॅव्हिटी. बरोबर आहे, नोझल कॅव्हिटी. अप्पर आयलिड्स नाकाची कॅव्हिटी, अप्पर आयलिड म्हणजे डोळ्याची पापणी. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणखीन काय, फोरहेड डोक्याचा कपाळाचा भाग. त्याच्यानंतर स्क्लॅप, कॉन्जेक्टिव्हा, लॅक्रिमल ग्लँड, स्क्लॅप. आता हे काही ते आपल्या शरीरामध्ये असणारे अंतर्गत भागामध्ये क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये असणारे ते भाग आहेत. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, हे सगळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याची म्हणजे अटॅचमेंट असते असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर ट्रॅजिमिनलमध्ये आणखीन आहे मॅक्झिलरी. आता हा प्रकार सुद्धा या ठिकाणी काय आहे, सेन्सरी नर्वचा आहे या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये त्याला कुठं त्या ठिकाणी अटॅचमेंट आहे, म्युकोस ऑफ द नोज, पॅलेटी, अप्पर टीथ. बघा नाकाचा भाग आहे, जबडांचा म्हणजे दातांचा वरचा भाग आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा टीथच्या नंतर अप्पर लिप, वरचा ओठ, लोअर आय, आयलीड डोळ्याचा खालची पापणी ज्याला आपण म्हणतो, पार्ट ऑफ द फॅरिनेक्स. आता फॅरिनेक्सचा भाग असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा मॅन्डिबुलार. आता हे लार्जेस्ट नर असं म्हणतो या ठिकाणी, मात्र ही मिक्स्ड टाईप आहे. मिक्स म्हणजे सेन्सरी नर आणि मोटार नर दोन्ही असलेली. आणि त्याच्या ठिकाणी ओरिजिन सेम आहे असल्यासारखं आहे असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर लोअर टीथ खालचे दात, स्किन ओव्हर मॅन्डिबल चिक गाल ज्याला आपण म्हणतो. अरे बापरे, जयचं किंवा आहे फोन आहे जरा इधर असो. हां, तर बघा या ठिकाणी काय म्हणत होतो मी, या ठिकाणी मॅन्डिबुलरचं या ठिकाणी मिक्स टाईप असं म्हणत होतो. लोअर टीथ, स्किन लोअर मॅन्डिबल चिक. त्याच्यानंतर साईड ऑफ द हेड, इन फ्रंट इयर, मसल्स ऑफ द मॅस्टिकेशन. बरोबर, मॅस्टिकेशन म्हणजे मसलचं त्या ठिकाणी काय होतं, त्याची मुवमेंट असते असा त्याचा अर्थ. ओके, पूर्णपणे. आणि नंतर आता हे झालं, त्याच्यानंतर आता 6वा आहे अब्डसन्स. हे अब्डसन्स नर आहे आणि ह्याचा प्रकार कोणता आहे, या ठिकाणी टाईप मोटारचा आहे. बरोबर. आणि हे कुठे त्या ठिकाणी ओरिजिन पोनस व्हरेली ज्याला आपण म्हणतो, ते मेंदूमध्ये असणारा भाग जे आहे तिथे त्या ठिकाणी असतं असा त्याचा अर्थ आहे. आणि नंतर याचं या ठिकाणी कुठे अटॅचमेंट असते, तिथून निघाल्यानंतर मसल ऑफ आयबॉल अँड लॅटरल रॅक्टस मसल्स तिथे त्या ठिकाणी. आणि नंतर याचं फंक्शन मोमेंट ऑफ आय, त्यामुळे डोळ्यांची मुवमेंट होते. त्याच्यानंतर 7वी आहे फॅसियल बेरिंग जेनिकुलेट गँग्लिया. हे मिक्स आहे, मिक्स टाईप आहे. मिक्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, मिक्स म्हणजे सेन्सरी नर आणि मोटार नर दोन्हीचंही आलं आहे त्या ठिकाणी. आणि पोन्स व्हरेली तिथे अटॅच असते. आणि याचं या ठिकाणी कुठून कुठपर्यंत गेलेलं आहे ते फॅसियल, स्क्लॅप अँड नेक मसल्स, लॅक्रिमल, सब लॅग्युअल, सब मॅन्डिबुला, नोझल अँड प्लॅटिटिन ग्लँड्स. आता बघा या ठिकाणी फॅसिल म्हणजे चेहऱ्याचा भाग आणि मसल म्हणजे म्हणजे काही चेहऱ्याचा भाग. आणि नंतर नेक म्हणजे मानेचा भाग, लॅकरल आणि सबमेंडियल म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारा त्याच्याशी संबंधित असणारे काही भाग आहेत. नोझल म्हणजे नाकाचा भाग आणि नाकामध्ये पॅलेटिक ग्लँड्स असतात त्या ठिकाणी, तिथला त्या ठिकाणी असं. मग त्याचं फंक्शन काय, फॅसियल एक्सप्रेशन, मोमेंट ऑफ द नेक. आता बघा फॅसियल एक्सप्रेशन म्हणजे काय, आता बघा चेहऱ्यावर आपल्या दुःख जर घटना असली किंवा आनंदी तर चेहऱ्यावर हावभाव दिसतात. बरोबर आहे की नाही, चेहऱ्यावर हावभाव दिसतात का नाही. कशामुळे त्या ठिकाणी समजा एखादी आनंदाची बातमी तुम्हाला आळाली, तुमच्या चेहऱ्यावर काय होतं त्या ठिकाणी, प्रफुल्लित चेहरा होतो, स्मित असं. बरोबर आहे, आपण बघितल्याबरोबर एक्सप्रेशन लक्षात येतं ना. आणि समजा काही दुःखद घटना असेल तर चेहरा आपला पूर्णपणे वाळून जातो किंवा आपण रडायला लागतो किंवा आणखीन काहीतरी दुःख व्यक्त करतो, मग चेहऱ्यावर लक्षात येतं आपल्याला. आपण म्हणतो कधी कधी बघा, अरे तुझा चेहरा का पडलेला आहे, काय प्रॉब्लेम आहे का तुला, म्हणजे काहीतरी तिथं झालेलं आहे,
हे फेस रिडिंग ज्याला आपण म्हणतो हे आपल्याला दिसते असा त्याचा अर्थ आहे. आणि मोमेंट ऑफ द नेक, आणि नेक म्हणजे मानेचं जे काही मोमेंट आपण हे करतो हे बघा हे त्याच्यामुळेच करता येतं. सिक्रिशन ऑफ टीयर्स, डोळ्यातून अश्रू आपण गाळतो. त्याच्यानंतर टेस्ट, चवीचं ज्ञान आपल्याला. आणि त्याच्यानंतर सॅलेवरी सिक्रिशन. सॅलेवरी सिक्रिशन म्हणजे समजा आता तुम्हाला काहीतरी तर खाद्यपदार्थ मिळतो, तोंडामध्ये पाणी यायला लागतं. सॅलेवरी सिक्रिशन म्हणजे तोंडातली लाळ ज्याला आपण म्हणतो. आता मी तुमच्या समोर आता या ठिकाणी चिंच काढून, चिंचेचं बोट असं काढून दाखवलं तुम्हाला. असं चिंचेचं बोट बघितल्याबरोबर तुमच्या काही तोंडामध्ये पाणी येईल. दॅट इज अ सिक्रिशन. ओके. त्याच्यानंतर आता बघा पुढे नंतर आहे 8वी आहे ॲड्युटरी. ॲड्युटरी नर्व, त्याच्या कंसामध्ये वेस्टिब्युलर, कोचलार असा त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये वेस्टिब्युलर, कोचलार असे दोन वेगवेगळे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि हे सेन्सरी नर्व्स आहेत. बरोबर आहे. त्याचं टाईप आणि पोन्सवर त्या ठिकाणी निघालेलं आहे. आणि कुठे त्या ठिकाणी अटॅचमेंट कुठे आहे? इंटरनल इयर, कानाचा आतला भाग. आणि त्याच्यामुळे काय फंक्शन होतो? हेअरिंग इक्विलिब्रियम म्हणजे कानामध्ये ऐकणे आणि समतोल राखणे असा त्याचा अर्थ. ओके. त्याच्यानंतर आता बघा पुढे 8वीच्या नंतर 9वी आहे ग्लॉसोफॅरेंजियल आहे. आणि हे मिक्स टाईप आहे. मिक्स तर म्हणजे सेन्सरी आणि मोटार दोन्ही त्या ठिकाणी एकत्र असलेले आलेले. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे काय त्याच्यावर कसं निघालेलं आहे? साईड ऑफ द मिडुला ऑब्लांगेटा, मिडुला ऑब्लांगेटाच्या साईडमध्ये आहे. मग या ठिकाणी ह्याचं काय? त्या ठिकाणी कुठे त्या ठिकाणी त्याची अटॅचमेंट या ठिकाणी कुठे त्या ठिकाणी तिथून फॅरिनेक्स, गळ्यामध्ये फॅरिनेक्स आहे. टंग आहे, जीभ आहे. सॅलिव्हरी ग्लँड आहे, लाळ ग्रंथी जी आपल्या तोंडामध्ये लाळ येते ते. त्याच्यामुळे काय फंक्शन होतो? चवीचं ज्ञान मिळतं आपल्याला, टेस्ट. आणि सॅलिव्हेशन आणि स्वॅलोईंग. सॅलिव्हेशन टेस्ट, चवीचं ज्ञान मिळतो. सॅलिव्हेशन म्हणजे तोंडातून लाळ बाहेर पडणे. बरोबर, त्याला सॅलिव्हेशन निघतो आपण म्हणतो. आणि स्वॅलिंग म्हणजे गिळणे. लक्षात आलं तर गिळणे. अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला. हे काही पोथी पुराण नाही. नंतर तुम्ही डिक्शनरी बी घेऊन जर असला तर तुम्हाला अर्थ कोणी सांगू शकणार नाही. लक्षात आलं. टेस्ट, त्या टेस्ट बघा TEST टेस्ट म्हणजे ते परीक्षा आणि TASTE ते हे म्हणजे चव. फरक लक्षात असू द्या. सॅलिव्हेशन सलावा निघणे, स्वॅलोईंग गिळणे असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी नंतर कोणती नर्व आली या ठिकाणी? 10वी आली व्हॅगस. बरोबर आहे. त्याला व्हॅगसला आणखीन दुसरं काय म्हणतो या ठिकाणी? न्यूमोगॅस्ट्रिक असं म्हणतो. पी सायलेंट आहे, पीचा उच्चार केला जात नाही. आणि कसला टाईप आहे? मिक्स टाईपचा आहे. साईड ऑफ द मिडुला ऑब्लांगेटा, मिडुला ऑब्लांगेटाच्या साईडला आहे त्या ठिकाणी, तिथून ओरिजिन त्याची. आणि कुठे त्या ठिकाणी लॅरिनेक्सला अटॅचमेंट असते. ट्रॅकिया, लॅरिनेक्स श्वासनलिकेचे भाग आहेत ते सगळे. लॅरिनेक्स, ट्रॅकिया, फॅरिनेक्स. आता नंतर एलिमेंटरी कॅनॉल, फॅरिनेक्स. आता फॅरिनेक्स आणि फॅरिनेक्स तर हे कॉमन पॅसेज आहे. कशाचं कॉमन पॅसेज आहे? रेस्पिरेटरी सिस्टीम अँड डायजेस्ट सिस्टीमचं. आणि एलिमेंटरी कॅनॉल हे डायजेस्ट सिस्टीमचा भाग आहे. बरोबर. एलिमेंटरी कॅनॉल बरोबर, मध्ये असणारी अन्नाची नलिका ज्याला आपण म्हणतो. नंतर पुढे हार्ट आहे अटॅचमेंट त्याला. बरोबर आहे. हार्ट आहे. नंतर फफ्फुसे लंग्स आहेत, पॅनक्रियाज आहे, ब्लड वेसल आहेत. त्या सगळ्यांना तिथे ती अटॅचमेंट असते. आणि नंतर ह्याचं काय फंक्शन आहे? विसरल सेन्सेशन अँड विसरल मोमेंट लाईक. बरोबर आहे. ब्रेदिंग, कार्डियाक, स्लोईंग, गॅस्ट्रिक अँड पॅनक्रियाटिक सिक्रेशन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल मोमेंट. आता हे विसरलं म्हणजे आपल्याला दिसत नाही. बरोबर. हे आपल्या शरीरामध्ये ऑटोमॅटिक चालत असतात. ब्रिदिंग, श्वासोश्वास, कार्डियाकचं त्या ठिकाणी हृदयाचं जे मोमेंट आपल्याला दिसतंय का? नाही. बरोबर आहे. स्लोईंग अँड गॅस्ट्रिक अँड पॅनक्रियाटिक सिक्रेशन. आता हे पॅनक्रियाटिक जो डायजेस्ट सिस्टीममध्ये जठरामध्ये सिक्रेशन होतो ते आपल्याला दिसते का? नाही. गॅस्ट्रो इंटेस्टायनल मोमेंट, आतली जी मोमेंट आहे स्टमकची म्हणा, इंटेस्टाईनची वगैरे, ते आपल्याला दिसते का? नाही. ते ऑटोमॅटिकली चालते. म्हणून आपल्याला शरीरामध्ये चालणारी प्रक्रिया ते दिसत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी स्पायनल असेसरी कितवा या ठिकाणी? 11वी आहे. राईट. तो प्रकार कोणता आहे? नर्वचा मोटार नर्व आहे. साईड ऑफ द मिडुला ऑब्लांगेटा. बघा हे कुठं त्या ठिकाणी असतं? त्या ठिकाणी नेक, शोल्डर मसल्स, मान, आपले भाऊ आहे जे आपण म्हणतो भाऊ. बरोबर. त्याच्या मसल्समध्ये रिफ्लेक्सेस ऑफ थोरॅसिक अँड ऑब्डोमिनल व्हिसरा. बरोबर आहे. ऑब्डोमिनल म्हणजे पोटाच्या भागामध्ये तिथून आलेले. कुठून आले त्या ठिकाणी? विसरामध्ये न दिसणार आपल्याला लॅरिनेक्स आणि फॅरिनेक्समध्ये. त्याच्यामुळे या ठिकाणी काय होतो? मोमेंट ऑफ लॅरिनेक्स
अँड फॅरिनेक्स, नेक अँड शोल्डर. मोमेंट म्हणजे लॅरिनेक्सचा मोमेंट, फॅरिनेक्सचा मोमेंट या ठिकाणी जे काही असेल, आणि नेक आणि शोल्डर, मानेचं आणि शोल्डरचं. त्याच्यानंतर आता बघा 10वी शेवटची आहे या ठिकाणी, 12वी हायपोग्लॉसल. हे सुद्धा मोटार नर आहे. मोटार म्हणजे याच्यामध्ये दोन्ही आले, सेन्सरी नर आणि मिक्स नर असं मिळून येतात या ठिकाणी, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे कसं आहे, साईड ऑफ द मेडुला ऑब्लॉंगेटा, मेडुला ऑब्लॉंगेटच्या साईडमध्ये आहे, आणि त्या ठिकाणी कुठून अटॅच असते कुठपर्यंत, त्या ठिकाणी टंग मसल, जिभेच्या मसलमध्ये. मग त्या ठिकाणी काय होतं, त्याच्यामुळे काय फंक्शन होतो या मसलमुळे, मोमेंट ऑफ द टंग. म्हणून आपण बोलू शकतो, जसं पाहिजे आपल्याला तशी वर्किंग करू शकतो, असा तसा अर्थ त्या ठिकाणी. हे 12 क्रॅनियल नर आहे. लक्षात आलं काय म्हणतो. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हे क्रॅनियल नर असलेले या ठिकाणी. आता त्याच्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी आता परत आणखीन याच्यामध्ये सांगतो, दीज नर डेव्हलप फ्रॉम द ब्रेन. हे नर कुठून निघतात या ठिकाणी, डेव्हलप विकसित कुठून, ब्रेनपासून. इन ऑल अम्निऑट्स. आता अम्निऑट्स म्हणजे त्याच्यामध्ये दिलेले आहेत कोणकोणते प्राणी आले त्या अम्निऑट्सचे. रेप्टाईल्स, बर्ड्स, मॅमल्स, सरपटणारे प्राणी, पक्षी वर्गात मोडणारे प्राणी, आणि मॅमल्स. मॅमल्स म्हणजे जे प्राणी पिलांना जन्म देतात, ज्याच्यामध्ये माणूससुद्धा आला. हे सगळ्यांचं वैशिष्ट्य एकच आहे ठिकाणी. दीज आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर. बघा हे क्रॅनियल नरची 12 पिढी आहे. रोमन नंबर 1 to 12 इज युज्ड टू डिनोट देम. बघा यांच्यासाठी हे दाखवण्यासाठी रोमन नंबर दाखवलेले आहेत. लक्षात आलं तुम्हाला, हे रोमन नंबर आहेत 1 ते 12 पर्यंत त्या ठिकाणी. लक्षात, हे महत्त्वाचं आहे. हे रोमन नंबर विसरायचे नाही. कधीही तुम्हाला जर विचारलं तर हे रोमन नंबर तुम्हाला विचारलं 6वी 6 आणि 8 असं म्हणलं त्या ठिकाणी. 6वा आकडा तुम्हाला रोमनमध्ये टाकावं लागेल, आणि ते रोमनमध्ये त्याचं नाव तुम्हाला करेक्ट देता आलं पाहिजे, तर त्या ठिकाणी मार्क्स मिळतात त्याचे, नाहीतर मिळत नाहीत. ओके, पुढे दीज नर ओरिजिनेट फ्रॉम आर टर्मिनेट इन टू द ब्रेन. हे नर्स 12ची 12 मेंदूकडून किंवा मेंदूकडे निघालेले असतात. अकॉर्डिंग टू देअर फंक्शन दीज आर क्लासिफाईड ॲज सेन्सरी. आता सेन्सरी कोणतं तर त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. फर्स्ट, सेकंड, त्याच्यानंतर कोणते आणखीन दिलेलं आहे, 8th, बरोबर आहे. आणि मोटार नर कोणते दिलेलं आहे, 3rd, 4th, 6th, 11, 12. नंतर आता मिक्समध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. मिक्समध्ये सेन्सरी आणि मोटार दोन्ही मिळून 5th, 7th, 9th आणि 10th नर. बघा लक्षात घ्या, याच्यानुसार त्यांनी सेन्सरी नर कोणते आहेत, मोटार नर कोणते आहेत, आणि मिक्स नर. मिक्स हे दोन्ही असलेले त्या ठिकाणी, दोन्ही मिळून गेलेले असतात. ओके, असा त्याचा अर्थ. द डिटेल ऑफ क्रॅनियल नर प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी इज प्रेझेंटेड इन ए टेबल 9.15. 9.15 या टेबलमध्ये त्यांनी सगळे दिलेले आहे असं म्हणलेलं आहे ते, की जेणेकरून आपण ते सगळे बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर आता बघा स्पायनल नर दिलेलं आहे. कोणते दिलेले त्या ठिकाणी, स्पायनल नर या ठिकाणी दिलेले आहेत, बरोबर आहे. स्पायनल नर आता कोणते आहेत हे थोडंसं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. हां, स्पायनल नर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की इथं बघा या ठिकाणी 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर ओरिजिनेट फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. तुम्हाला अगोदर शिकवत असताना सांगितलं होतं 31 स्पायनल नरची जोडी आहे स्पायनल कॉर्डपासून. अगोदर सुरुवातीला सांगितलं होतं दे आर मिक्स्ड नर्व्स, दे प्रोव्हाइड, दे प्रोव्हाइड 31 आहेत, बरोबर आहे. दे आर मिक्स्ड नर्व, दे प्रोव्हाइड two-way communication between the spinal cord and part of the upper and lower limbs, neck and trunk. बघा हे कोणते कोणते भाग आहेत, पार्ट्स ऑफ द, बरोबर आहे. हे कुठे, पार्ट्स ऑफ द अप्पर वरचा भाग, बरोबर आहे, आणि लोअर खालचा भाग, पायांचा भाग, मानेचा भाग, पूर्ण डोक्याच्या खाली असणारे पूर्ण स्पायनल नर्व्स असतात हे पूर्ण, बरोबर आहे. हे अगोदर सांगितलं तुम्हाला स्पायनल नर्व, बरोबर आहे, डोक्याच्या खाली व्हर्टिब्रल कॉलममधून गेलेले. म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलेलं त्यांनी, डोक्याचा भाग सोडून वरचा भाग आणि खालचा भाग म्हणजे पायांचा,
डोक्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी नेक आहे आणि ट्रंक आहे, पाठीचा भाग, हे सगळं आलं या ठिकाणी. ओके. त्याच्यानंतर आता बघा नंबर ऑफ टाईप अँड स्पायनल नर्व काय म्हणतंय, टेबल दिलेलं 9.13 मध्ये दिलेलं आहे नंबर अँड टाईप्स ऑफ स्पायनल नर्व. आता स्पायनल नर्वचं या ठिकाणी ग्रुप असे त्या ठिकाणी त्यांचे नाव दिले त्या ठिकाणी बघा, ग्रुप दिलेले त्या ठिकाणी. आता ग्रुपमध्ये या ठिकाणी काय, ग्रुपमध्ये सर्विकल आहे. सर्विकल नर्व म्हणजे मानेच्या भागामध्ये किती नर्व्स असतात, 8 पेअर असतात. C1 to C8 असं म्हणलेलं आहे. म्हणजे सर्विकल नर्व 1 ते 8 हे पूर्ण मानेच्या भागामध्ये असणार आहे. आणि हे इथं दिलेले त्या ठिकाणी बरोबर नंबर ऑफ पेअर असं दिलेलं आहे त्या ठिकाणी किती जोडी आहे, बरोबर आहे किती, 8ची जोडी आहे. आणि नंतर इथं कुठे दिलेलं आहे, रिजन ऑफ ओरिजिन फ्रॉम द व्हर्टिब्रल कॉलम. बरोबर, व्हर्टिब्रल कॉलममध्ये कुठे त्या ठिकाणी अटॅचमेंट आहे, नेकच्या भागामध्ये, मानेच्या भागामध्ये. ओके. त्याच्यानंतर थोरॅसिक आहे. थोरॅसिक म्हणजे पाठीचा भाग. लक्षात आलं, पाठीचा भाग किती आहे त्या ठिकाणी, 12 पेअर्स आहेत. T1 to T12 म्हणजे किती पेअर आहे त्या ठिकाणी, पेअर म्हणतो, जोडी म्हणतो, 12 जोडी आहे पाठीच्या भागामध्ये. आणि नंतर कुठे आहे ते अटॅचमेंट असते, थोरॅसिक म्हणजे पाठीचा भागाच पूर्ण आलं. लुंबार म्हणजे कमरेचा भाग. बरोबर आहे, कमरेच्या भागामध्ये किती असतात त्या ठिकाणी, 5 पेअर्स असतात. म्हणून त्याला लुंबारला L न दाखवलेलं आहे, L1 to L5. बरोबर. आणि कुठं आलं या ठिकाणी लुंबारा, कुठं आला, कमरेचा भाग म्हणजे समोर बघितलं पोट आहे, अब्डामेनला. लक्षात आलं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी खाली दिलेलं आहे सॅक्रल दिलेलं आहे. सॅक्रल म्हणजे या ठिकाणी कमरेच्या भागाचा खालचा भाग. सॅक्रल एक प्लेट असते त्रिकोणी म्हणजे चौकोनी. व्हर्टिब्रल कॉलमची तुम्ही जर मी आकृती तुम्हाला दाखवली असेल तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल त्याच्यामध्ये. मग ह्याच्यामध्ये सुद्धा एक त्रिकोणी प्लेट असल्यासारखी असते सॅक्रलची. बरोबर ते. आणि त्याच्यामध्ये किती नर्व्स असतात, S1 to S5 5 असतात, 5 पेअर. आणि कुठे आहे, पेल्विक रिजन. पेल्विक म्हणजे कमरेचा खालचा भाग, म्हणजे आपण सीट रिजन जे आपण म्हणतो ते बसतो. आणि त्याच्यानंतर खाली आहे कॉक्सिजियल आहे, एकच जोडी असते. कॉक्सिजियल म्हणजे माकड हाड जे आपण म्हणतो ना, माणसाच्या शरीरामध्ये माकड हाड अशी एक जागा आहे. 4 असे बारीक 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 हाडांचे तुकडे आहेत त्या ठिकाणी, बारीक बारीक तुकडे आहेत. किंवा त्याच्यामुळे त्या ठिकाणी सांगितलं जात होतं माकड आपले पूर्वज आहेत, कारण त्यांना शेपूट आपल्याला नाही, कारण त्यांना असलेली गरज असली त्यांची आहे, आपल्याला नसल्यामुळे ते कमी झालं. पण आपली शेपूट निघून गेली तरी ती जागा आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके. असा त्या ठिकाणी त्याचा इथे अर्थ आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ ए टिपिकल स्पायनल नर्व. आता फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व हा भाग वाटलं तर आपण त्या ठिकाणी आपण नंतर या ठिकाणी बघूया. बरोबर आहे. कारण फॉर्मेशन ऑफ टिपिकल नर्व म्हणजे काय केलं त्यांनी, आता एक नमुनेदार आता नर्व त्या ठिकाणी त्याचं उदाहरण दिलेलं त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो. तर म्हणून आपण काय करू, इथे वाटलं तर आपलं या ठिकाणी आपण इथे आम्ही हे जे काही भाग घेतलेले आहे ते इथे या ठिकाणी थोडं संपू. आता वाटलं तर हे डू यू नो हे तुम्हाला माहीत आहे का म्हणतं या ठिकाणी, त्याची माहिती या ठिकाणी काय म्हणत आहे, ऑफ द 12 पेअर क्रॅनियल ओनली 10th व्हॅगस passes into the body and intervenes इंटरनल ऑर्गन. आता 10वीच या ठिकाणी आपल्या ऑर्गनमध्ये इंटरनल भाग आहे असं म्हणत आहे. त्याच्यानंतर व्हॅगस हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ ब्रँचेस अँड लॉंगेस्ट डिस्ट्रीब्युशन. तर ते व्हॅगस किती मोठी आणि लांब आहे त्यानं ते त्याच्यापैकी काढलेलं त्या ठिकाणी. आणि व्हॅगस इन द टर्मिनल डिस्टनेक नर्व इज द लार्जेस्ट क्रॅनियल नर्व. आता ह्याच्यापैकी सगळ्यात त्याच्यापेक्षा जास्त लार्जेस्ट असलेली त्यानंच ते सांगितलेलं आहे. आणि नंतर 6 अबडसन्स ज्याला आपण म्हणतो इज द स्मॉलेस्ट क्रॅनियल नर्व. आता क्रॅनियल नर्वपैकी मोठ्यात मोठी कोणती, छोट्यात छोटी कोणती, हे त्याने ते विश्लेषण स्वरूपामध्ये सांगितलेलं, बाकी दुसरं काही नाही. आता फॉर्मेशन ऑफ टिपिकल नर्व, फॉर्मेशन ऑफ ए टिपिकल स्पायनल नर्व हे जे काही एक नमुना आता म्हणून त्या ठिकाणी एक म्हणलं तर ते आकृती पुढे नंतर दिलेली आहे. वाटलं तर आपण इथे या ठिकाणी स्टॉप करूया. नंतरच्या भागामध्ये आपण पुढचा भाग आपण पुढे पाहू या ठिकाणी.